प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी का संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में मैं प्रभु परमेश्वर में आपका स्वागत करता हूं। आइए भाई और बहनों, आज की शाम हमें प्रभु परमेश्वर ने जो एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सके, इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आज की शाम हमारी आराधना की शुरुआत हमें गीत के द्वारा करेंगे। गीत के बोल है, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा। आप जिस स्थान पर है उसी स्थान से आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, परमेश्वर का नाम ऊंचा करें। तो ये गीत आप मेरे साथ गाएंगे, इस विश्वास से हम प्रभु परमेश्वर के चरणों में जाकर ये गीत हम उनको समर्पित करते हैं। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा। तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा। तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा। प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना। प्रभु तू ही है महान, तू है महान, सिर्फ कोई नहीं। प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना। प्रभु तू ही है महान, कोई नहीं। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा। तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान
बिछा सागर की रेत से ज्यादा प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा। प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना। प्रभु तू ही है महान, तू है महान, सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू और कोई नहीं। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आइए हम प्रार्थना के लिए अगली चरण में बढ़ते हुए आज हम देखेंगे और सुनेंगे कि परमेश्वर का वचन हमसे क्या कहता है। तो मैं पास्टर संजय ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आएं और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो. We thank the name of God. देवाचा मी गौरव करत आहो. We glorify our God. देवाचा मी महिमा करतो. We praise our God. देव महान आहे, God is great. तो थोर आहे, He is great. त्याचं नाव प्रतापशाली आहे, His name is majestic. तो विजयशाली देव आहे. He is victorious God. इर्म्या 1:12 प्रमाणे Like Jeremiah तो 1:12. आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावध असतो. God watches over to accomplish His word. त्या देवचा बाप, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा जय जयकार करतो. We glorify God the Father, God the Son, God the Holy Spirit. देवाचा मी धन्यवाद करत आहो. And we thank our God. देवाचा मी गौरव करत आहो. We glorify our God. आपल्या सर्वांची उपस्थिती Presence of all. त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहो. So we thank our आपली God. घराघरात आपल्या सर्वांची उपस्थिती, Presence of all in their दर house. बुधवारी आपली उपस्थिती, Presence of all every Wednesday. हा तुमचा देवावर विश्वास, As this your love for God. देवाच्या वचनावर विश्वास, Your belief in word of God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीवर विश्वास, Your belief in Sanjay James Thakur त्यावेळेला मी ministry. देवाचा धन्यवाद करत आहो. So we thank our God संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur ministry. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे Through Jesus Christ, the Son of God, आपल्या सर्वांचं मी आगत स्वागत करत आहो. I welcome you all. ज्या आशेने तुम्ही नेहमी येतात, The hope in which you come every time. देव आशा मर्म कधी करत, God does not give up on hopes. देव आमचा उत्साह वाढवतो, God increases our देव enthusiasm. आमचा आनंद वाढवतो, God increases our joy. देव आमचं हित करतो, God benefits us. देव नेहमी आमचं कल्याण करतो. He uplifts us. त्या देवाचा मी धन्यवाद करत आहो. So we thank our God. आज आम्ही आनंदित आहो, Today we are happy. आम्ही हर्षभरित आहो. Today we are in joy. देव आपलं वचन पूर्ण करतो. God fulfills His word. 8 महिने आम्ही सोशल मीडियावर प्रार्थना करत We आहोत. have been praying on social media for 8 months. 8 महिने आम्ही संदेश देत आहोत. For 8 months we are preaching the word of God. ही माझी इच्छा नव्हती, This was not my wish. ही देवाची इच्छा होती, This was God's wish. ही देवाची योजना होती, This was God's plan. हे देवाचा संकल्प होता. This was God's resolution. देवाने मला सांगितलं, God told me, यहोशुआ यहोशुआ, Joshua, वेळ Joshua, आली, समय आलेला आहे. the time has come. तू सोशल मीडियावर जाऊन संदेश दे, You go on social media and preach. लोकांना हिंमत दे, Give people courage. लोकांना धैर्य दे, Give them patience. लोकांसाठी प्रार्थना Pray कर. for the people. मी लोकांना वाचवेल. I will save the people. आज 8 महिने मी देवाची प्रार्थना करत आहोत. It's been 8 months we are praying on social media. 8 महिने मी देवाचा अनुभव घेत आहोत. For 8 months we have been experiencing या God. स्थळातून केली प्रार्थना देव ऐकत आहे. God listens to the prayers from this place. देवाने आम्हाला सांगितलं, God told us, प्रार्थना वाढव, increase the prayer. मी प्रार्थना करा, You pray. हे देशावरलं संकट मी निवारण करेन, I will solve the problems in this country. मी सर्व व्यवस्थित करेन, I will fix मी everything. येत आहे. I am coming. जीजस इज कमिंग सून, Jesus is coming soon. मी येत आहे. I am coming. तू प्रार्थना कर, You pray.
लोकांसाठी मध्यस्थ कर. Pray for the people. मी लोकांना वाचवत जाईन. I will save people. औषधाशिवाय त्यांनी लोकांना वाचवलं. Without medicines, he saved people. लोकांना त्यांनी बरे केले. He healed people. पावसाची हानी त्यांनी थांबवली. He stopped all damages from the rain. युद्धामध्ये त्यांनी व्यवस्था आणली. He brought an order in the war. येशू ख्रिस्त म्हणला मी येत आहे. Lord Jesus said, I am coming. येशू ख्रिस्त काल आज युग सारखा आहे. Lord Jesus is the same yesterday and today. तो आहे. He is there. तो आहे. He is there. असणार. He will be there. तो म्हणला मी येत आहे. He said he is coming. देव येतो तेव्हा सर्व सुरळीत होतं. When Lord comes, everything will be fine. तो आशीर्वाद घेऊन येतो. He brings blessing. शांती घेऊन येतो. He brings peace. तो आरोग्य घेऊन येतो. He brings health. तो सर्व जे बिघडलं ते सरळ करून टाकतो. He straightens out what has gone wrong. त्याने सर्व सरळ करायला सुरुवात केलेली He आहे. has begun to straighten out देव everything. आला आहे. God has come. जीसस हॅज कम. Jesus has come. देवाने प्रार्थना सर उघडलेला God आहे. has opened all worship places. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank our God. त्या देवाचा आम्ही गौरव करत We आहोत. glorify our God. 8 महिन्या अगोदर त्यांनी आम्हाला सांगितलं. He told us 8 months ago. त्याने अभिवचन दिलं. He promised us. त्याने आश्वासन दिलं. He assured us. मी सर्व व्यवस्थित करेल. I will fix मी everything. प्रार्थना सर उघडेल. I will open all worship त्याने places. आपलं वचन पूर्ण केलं. He fulfilled his promise. त्यांनी प्रार्थना सर उघडलेले He आहे. has opened all worship places. आम्ही देवाला जाऊन भेटू शकतो. We can go and meet God. देव आम्हाला भेटेल. God will meet us. आम्ही एकमेकाला भेटू. We will meet each other. देवाने आमचा आनंद वाढवलेला आहे. God has increased our happiness. आमचा उत्साह देवाने वाढलेला God आहे. has increased our enthusiasm. अनेक दिवसाची आमची प्रतीक्षा होती. For so many days we had to wait. प्रार्थना होती. We were praying. देव आपलं वचन पूर्ण करतो. God fulfills his promise. देवाने आमची प्रार्थना ऐकलेली God आहे. has heard our prayers. देवाने आम्हाला जबाबदारी दिली होती. God gave us a responsibility. जाऊन मीडियावर सोशल मीडिया जाऊन संदेश दे. Go on social media and preach. आम्ही 8 महिने देवाच्या आज्ञेचं पालन करतो. We are obeying God's command for 8 ही months. मोठी जबाबदारी देवाने दिली God होती. gave this great responsibility. अनेक प्रश्न आले, समस्या आल्या, Many problems and questions came up. अनेक संकट आले, There were a lot of troubles. अनेक अडचणी आल्या, Many problems. पण आम्ही प्रार्थना बंद केली नाही. But we did not stop up. मंदिर बंद झालं, All temples were closed. पण प्रार्थना बंद झाली नाही. But the prayer did not stop. ही देवाची कृपा आहे. This is God's grace. ही देवाची दया आहे. This is Lord's mercy. हे देवाचं प्रेम आहे. This is Lord's love. देव प्रेम करतो. God loves. देव दया करतो. God shows mercy. सर्व पिढीतून देव मुक्त करतो. God frees us from all suffering. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank God. त्याने सर्व प्रार्थना उघडलेल्या आहे. He has opened all worship places. सर्व गोष्टी तो सुरळीत करत चाललेला आहे. He is doing everything right. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank God. देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify our God. आम्ही फार आनंदित आहोत. We are very happy. फार उत्साही आहोत. Enjoy. देव आपलं वचन पूर्ण करणं नेहमी सावध असतो. God watches over to accomplish His word. तो विलंब करत नाही. He does not delay. तो घाई करत He नाही. does not hurry. तो योग्य वेळी काम करतो. He works at the right time. त्याचा वेळ समय योग्य असतो. His timing is always right. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank God. 8 महिन्यात त्यांनी आम्हाला पुष्कळसे अनुभव दिलेले आहे. In 8 months, He has given us lot of experience. पुष्कळशा लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली आहे. We prayed for many people. नवीन नवीन लोकांसाठी आम्ही देवाकडे मध्यस्थी केली आहे. We prayed for new people. अनेक लोक संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीला जोडलेले आहे. Many people joined Sanjay James Thakur ministry. देवाने आम्हाला अभिवचन दिलं. God promised us, मी गावातून, शहरातून, राज्यातून देशात I आणेन. will bring it from villages to cities, states and country. मी विदेशात नेईन. In other countries. देवाने आपलं वचन पूर्ण करत आहे. And God is fulfilling His word. गाव, शहरातून, राज्यातून, देशातून, विदेशातून अनेक फोन येत आहे. From villages to cities, states and countries, people are calling. अनेक लोक संपर्क करत आहे. Many people are contacting. अनेक लोक प्रश्न समस्या घेऊन येत आहे. People are coming with the questions and अनेक लोक problems. ऑफिस मधून भेटत आहे. Many people come and meet in the office. देव जे बोलतो ते करतोच. For God does what He says. देवाला कोणती गोष्ट अवघड नाही आहे. Nothing is difficult for God. देव दगा देत नाही. God does not cheat. देव उशीर लावत नाही. God does not delay. अर्धवट प्रवासात देव आम्हाला कधी सोडत नाही. God never leaves us halfway through the journey. अशा देवावर आम्ही विश्वास We ठेवतो. believe in such a God. अशा देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in such God's word. ते वचन कधी बदलत नाही. That word never changes. देव बदलत नाही. God does not change. देवाचं वचन बदलत नाही. God's word does not change. आम्हाला बदललं पाहिजे. We need to आम्हाला change. अधिक विश्वास ठेवला पाहिजे. We need to believe more. अधिक आम्हाला देवा अवलंबून राहायला पाहिजे. More we have to rely on God. विश्वास ठेवण्याची देव कधी फजिती करत नाही. God never fails them whoever believes in Him. आज 30 वर्ष आम्ही देवाचं काम करतो. Today it's been 30 years we are working for देवाने God. आमची फजिती कधीच केली नाही. God never embarrassed us.
आम्ही असफल झालोच नाही. We did not fail. यशया 55:11 मध्ये देव बोलतो, Isaiah 55:11 God says, माझं वचन कधी असफल होत नाही. My word never fails. माझं वचन नेहमी यश देतं. My word always gives success. देवाचं वचन नेहमी काम करतं. God's word always works. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank God. त्या देवाचा आम्ही गौरव करतो. We glorify our God. त्या देवाचा आम्ही महिमा करतो. We praise our God. या 8 महिन्याच्या काळात During these 8 months, पुष्कळशा गोष्टी आम्हाला देवाने दाखवल्या. God showed us many things. फार मोठं संकट होतं. There were many big problems. काय करावं सुचत नव्हतं. We didn't know what to do. ही परिस्थिती संपूर्ण जगाची होती. This situation was all over the world. अशा वेळेस आम्ही पाहतो Such times we see अनेक प्रश्न येतात, अनेक समस्या येतात, many problems and questions come up. अनेक संकट Many येतात. problems come. जगासमोर मोठं संकट होतं. There was a big problem in front of the करोना world. व्याधीने जगाला घेरलं होतं. Corona disease had engulfed the world. अनेक लोकांची हानी झाली होती. Many people were harmed. काय करावं कोणाला सुचत नव्हतं. People didn't know what to do. सर्वजण प्रयत्न करत होते. Everyone were trying. सर्वजण मार्ग शोधत होते. Everyone were looking for a पण way. मार्ग तर देवाकडे आहे. But the way is with God. बायबल सांगतो Bible says नीतिसूत्र 16:9 in मध्ये Proverbs 16:9, मनुष्य मार्ग योजतो, a man's heart plans his way. मनुष्य मार्ग शोधतो, Man finds a way. देव त्याला मार्ग दाखवतो. God shows him the way. देव त्याच्या पावलास दिशा देतो. Lord determines his steps. आज जगातील अनेक लोक मार्ग शोधते. Many people in the world today were looking for a way. अनेक जण उपाय शोधते. Many were looking for अनेक solutions. जण औषध शोधते. Many were looking for तरी medicine. पण काय सापडत नव्हतं. But they couldn't find पण प्रयत्न anything. चालू होते. They were trying. प्रार्थना चालू होती. They were praying. देव कृपा करत होता. God was gracious. देव दया करत होता. God was merciful. औषधाशिवाय त्याने लोकांना बरे केले. Without medicines, he healed people. पुष्कळसे लोक त्याने वाचवले. He saved many people. अनेक समस्या प्रश्नातून लोकांना त्याने बाहेर He काढलं. brought people out of many problems. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. हे देवाची दया आहे. This is God's mercy. ही देवाची कृपा आहे. This is God's grace. देव असणे फार महत्वाची गोष्ट आहे. It is very important to have God. देवाशिवाय काय होत Nothing नाही. happens without God. बायबल सांगतो Bible says नीतिसूत्र 29:18 मध्ये in Proverbs 29:18, दृष्टांत न झाल्यामुळे without revelation, लोक अनावर झालेले आहे. people run wild. देवाचं दर्शन न झाल्यामुळे As God did not appear, लोक अस्वस्थ बेचैन आहे. people are restless. देवाचं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे Without God's guidance, लोक भयभीत आहे, कंपित आहे. people are scared and worried. बायबल सांगतो Bible says देवाचं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे without God's guidance, लोक अस्वस्थ बेचैन असतात. people are restless. काय करावं सुचत नाही. They don't understand what to do. कसं करावं ते सुचत नाही. They don't understand how हे to do. होईल तर बरोबर होईल का. If this happens, will it be right? यात यश येईल का. Will it succeed? अनेक प्रश्न अनेक समस्या असतात. There are many problems and questions. यासाठी आम्हाला देवाची गरज असते. For this, we need God. देवाच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज असते. We need God's guidance. देवाच्या सहाय्याची आम्हाला गरज असते. We need God's help. आम्हाला देवाकडे गेलंच पाहिजे. We have to go to God. जावं तर देवाकडेच जावं. If you go, go to God. सांगावं तर देवालाच सांगावं. If you tell God. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. देव आम्हाला मार्ग दाखवतो. He shows us the way. त्या मार्गाविषयी तो आम्हाला मार्गदर्शन करतो. He guides us in that way. बायबल सांगते नीतिसूत्र 7:3-6 मध्ये In Proverbs 3:6, Bible says, तू देवाच्या वचनाचा आदर करशील. you will respect the word of God. देवाच्या मार्गाचा आदर You will करशील. respect God's way. देव तुला मार्गदर्शन करेल. God will guide you. देव तुझ्याशी बुद्धिवाद करेन. God will give you knowledge. देव तुझ्याशी चर्चा करेन. God will talk to you. देव तुझ्याशी सल्ला मसलत करेन. God will advise you. देव तुला उपाय देईन. God will give you देव solution. तुला मार्ग दाखवून. God will show you the way. देव तुला औषध देईन. God will give you medicine. हे देवाचं काम आहे. This is God's work. यासाठी आम्हाला देवाचं मार्गदर्शन लागतं. For this we need God's मग guidance. बायबल सांगते की दृष्टांत न मिळाल्यामुळे लोक अस्वस्थ बेचैन Bible आहे. says that people are anxious and restless because they don't have God's vision. काय करावं आम्हाला समजत नाही. We don't understand what to बायबल do. सांगतो Bible says नीतिसूत्र इर्मिया 10:23 मध्ये in Jeremiah 10:23. इर्मिया काय म्हणतो. What does Jeremiah say? हे देवा Oh God, माझ्यासमोर पुष्कळचे मार्ग आहे. there are many ways in front of कोणत्या me. मार्गाने जावं मला समजत We नाही. don't know which way to go. कोणत्या मावलाने पाऊल उचलावे मला कळत नाही. We don't know in which way to put in our steps. हे देवा मला मार्ग Oh दाखव. God, show us the way. माझ्या पावलाला दिशा दे. Give direction to my steps म्हणजे मी योग्य मार्गाने जाईन. so that I'll go the right way.
ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे, the way we should go, ज्या मार्गात सफल होतो, the way in which we succeed, ज्या मार्गात सुरक्षित राहतो, the way in which we are safe, ज्या मार्गात आमचं हित व कल्याण होतं, the way in which we benefit and there is our आमचे welfare, प्रश्न समस्या सुटतात, where our problems and questions are solved, जुनं ते निघून नवीन गोष्टी येतात, old things go and new things come in. तो मार्ग आम्हाला माहित पाहिजे. We should know that way. येशू ख्रिस्त म्हणालाय Lord Jesus said योहान 14:6 मध्ये, in John 14:6, मार्ग सत्य जीवन मीच आहे, I am the way, the truth and life. मीच मार्ग आहे, I am the मीच way. देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. I am the way to God. मग ते 11:28 मध्ये तो म्हणालाय, In Matthew 11:28, अहो he कष्टी says, भाराखंजनो, all you weary and burdened people, माझ्याकडे या, come to मी me. तुम्हाला मार्गदर्शन कर, I will guide you. मी तुम्हाला विसावा देईन, I will give मी you तुम्हाला rest. शांती देईन, I will give you मी peace. सर्व गोष्टीचं तुम्हाला उलगडा करून I will सांगेन. reveal all things to you. देवाकडेच मार्ग आहे. Only God has the way. तो अरण्यातून मार्ग काढतो, He makes the way through तो wilderness. मरुभूमीतून पाणी काढतो. He draws water from the dead land. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं For पाहिजे, this we have to go to God. देवाला प्रार्थना केली पाहिजे. We have to pray to God. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. त्यावेळेस आम्हाला हिंमत येते, धैर्य येते, That's when we get courage and patience. आम्ही स्थिर राहतो. We become stable. आज आम्ही 8 महिने देव सोशल मीडिया संदेश देत आहे. Today it's been 8 months we preaching the word of God on social लोकांना media, हिंमत देते, giving courage to people, धैर्य देते, giving patience to प्रार्थना people. करत आहे, We praying, लोकांना अभिवचन देत आहे promising people, की देव असं करेल, God will do this, देव असं करेल, God will do कारण this, देव आहे, because there is God. तो असणार. He will be आम्ही there. खात्रीपूर्वक लोकांना सांगत होतो. We were telling people for sure. एवढी खात्री आमच्याकडून कुठं आली, Where did we get such surety? एवढी संपत्ती आमच्याकडून कुठं आली. Where did all this wealth come from? आम्ही आमचे मत सांगत नव्हतो, We were not expressing our opinion. माझे विचार माझी इच्छा तुमच्या समोर ठेवत नव्हतो. I was not keeping my ideas before you. माझ्याने काहीच होणार नाही. Nothing can happen from me. येशू ख्रिस्त म्हणला, मजपासून विभक्त असलं तुम्ही काहीच करू शकत नाही. Lord Jesus said there is nothing you can do if you are away जकरा from 4:6 me. प्रमाणे आम्ही पाहतो की बलान नाही, पराक्रम नाही, तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी जातं. In Zechariah 4:6, not by strength or by might, but my spirit, says the Lord. आम्ही खात्रीपूर्वक We सांगत were होतो. telling this for sure. मोशे खात्रीपूर्वक लोकांना सांगत होता, Moses was telling people with अब्राहम authority. खात्रीपूर्वक सांगत होता, Abraham was telling with authority. दावीद बी खात्रीपूर्वक सांगत होता, Even David was telling with योसेफला authority. देवाने स्वप्न दिले, त्यांनी खात्रीपूर्वक लोकांना सांगितलं. Joseph saw God in his dream. He told that to people with authority. असे देव करेल. God will do this. दावीद बी म्हणला, देव असं करेल. Even David said God will do this. प्रेषित लोक बी देवाचं कार्य करत होते. Even the apostles were working for God. ते दुर्बळ होते, ते अशक्त होते, They were weak. ते अनक्षर होते, They were scared. ते भयभीत होते. They were देवाने frightened. त्यांना धैर्य दिलं, God gave them courage, त्यांना हिंमत दिली. gave them patience. ते घरात लपून बसले होते. They were hiding in their house. ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, The time when the Holy Spirit came, त्यावेळेस त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं, that time they got the power. त्यावेळेस त्यांना हिंमत प्राप्त झाली, They got courage. त्यांना धैर्य आलं. They got त्यांनी patience. चौकात चौकात जाऊन देवाचा संदेश सांगितला. They started preaching the word of God from place to place. खात्रीपूर्वक लोकांना त्यांनी शाश्वती दिली Surely He gave eternal life to the people. की देव असं करेल. That God will do this. देवाने तुमच्या समोर असं करून ठेवलेलं God आहे. has done this for you. एवढी खात्री कुठून आली, Where did such assurity come एवढी from? शाश्वती कुठून आली? Where did such eternity come from? देवापासून. From God. आज 30 वर्ष आम्ही काम करतो. Today it's been 30 years we are working. सत्यची जीवन मंडळी The Living Fellowship of एक Truth. फेलोशिप आहे, This is a fellowship. त्याला अटॅच संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री आहे. Attached to it is Sanjay James Thakur Ministry. आम्ही 2 मंडळीत काम करत आहोत. We are working in these 2 fellowships. 30 वर्ष कार्य चालू आहे. For 30 years the work is आम्ही ongoing. खात्रीपूर्वक लोकांना We सांगतो, tell people with assurity. देव असं करेल. God will do this. देवाने असं ठरवलेलं आहे. God has decided ही this. देवाची योजना आहे, This is God's plan. देवाचा संकल्प This आहे. is God's resolution. एवढी खात्री कुठून आली? Where did such assurity come देवाच्या from? वचनातून आम्हाला We आली. received this from God's word. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आलेले आहे. We received it through the guidance of Holy Spirit. देवाचं वचन आम्हाला मार्ग दाखवतो. God's word shows us the way. पवित्र आत्मा त्या मार्गाने आम्हाला घेऊन जातो. The Holy Spirit leads us in that येशू way. ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said प्रेषित 1:7 मध्ये म्हणाला आहे, in Acts 1:7, He said, जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला भेटत नाही, until you receive the Holy Spirit, तोपर्यंत तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार नाही. until you will not receive the strength, तोपर्यंत हे शहर सोडून जाऊ नका. till then don't leave this city. ज्यावेळेस देवाचा आत्मा तुम्हाला प्राप्त होईल, When you receive the Spirit of God, त्यावेळेस तुम्ही कार्याला सुरुवात करा. at that time you start working. प्रेषितांनी तसंच केलं.
The apostles did the ते same सफल thing. झाले, They ते succeeded. आश्चर्यित झाले. They were blessed. त्यांनी संपूर्ण जगाला स्वार्थ They सांगितले, started preaching to the whole world. खात्रीपूर्वक सांगितले, They told with कारण assurity देवाचं वचन त्यांच्याकडे होतं, because they had God's पवित्र word. आत्म्याची उपस्थिती त्यांच्याकडे होती. They had the presence of Holy पवित्र Spirit. आत्मा वेळी त्यांना मार्गदर्शन करत होता. The Holy Spirit was guiding them from time to time. येशूच म्हणालाय Lord Jesus योहान said, 14:26 प्रमाणे, like John 14:26, देवाचा आत्मा येईन, the Spirit of God will come. सत्याचा आत्मा येईन, The Spirit of truth तो will तुम्हाला come. सत्यात घेऊन जाईन, He will lead you towards truth. होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करण, He will reveal things that is going सर्व to गोष्टीचा happen. तो उलगडा He will करण, reveal all things. सर्व गोष्टीचं तुम्हाला शिक्षण देईन, He will teach about all things. ज्या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे The way in which you should तो go. मार्गदर्शन तुम्हाला करेन. He will guide you in that देवाचा way. आत्मा येईन, God's Spirit will तो come. तुम्हाला शिक्षण देईन, He will guide you. तो तुमच्याशी बोलेल, He will talk to तो you. तुम्हाला शिकवेल, He will teach तो you. तुम्हाला तयार करण, He will prepare you. तो त्याच्याप्रमाणे तुम्ही कार्य You करा. work as per it. येशूने अभिवचन दिलेले आहे. Lord Jesus has promised. बायबल सांगतो Bible प्रकटीत says, घेऊन 7 प्रमाणे, like Revelation 3:7, 2:7 प्रमाणे, 2:7, आत्मा म्हणण्यास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. anyone who has an ear should listen to what the Spirit says to the देवाचा churches. आत्मा God's Spirit मंडळीशी वार्तालाप करतो, talks to the fellowship. मंडळीची सल्ला मसलत करतो, He advises the fellowship. मंडळीला शिक्षण देतो, He teaches the fellowship. मंडळीला तयार करतो, Prepares the fellowship. होणाऱ्या गोष्टी विदित करतो, He reveals things that gonna happen. मंडळीला नीटनेटकं करतो. He makes the fellowship देवाचा proper. आत्मा God's Spirit मार्गदर्शन करतो. guides us. म्हणून आम्ही पाहतो So we see देवाचा आत्मा God's Spirit. आम्हाला मार्गदर्शन करतो. It guides us. देवाचा आत्मा अब्रामला मार्गदर्शन कर गेला. God's Spirit guided Abraham. मोशे संगती बोलला, He spoke to दावीद Moses. संगती बोलला, He spoke to David. पौला संगती बोलला, He spoke to अनेक Paul. राजे महाराजांसाठी बोलला. He spoke to many kings. देव मुका नाहीये, God is not speechless. तो काल अजून सारखा आहे, He is the same yesterday and today. तो बदलला नाही, He did not change. तो बोलतो, He speaks. कारण तो मुका नाही. He is not जुन्या speechless. करात बोलला, He spoke in Old Testament. परमेश्वर जुन्या करात लोकांशी बोलला, Lord spoke to people in the Old Testament. नवीन करात येशूकीच बोलला. Lord Jesus spoke in New Testament. येशूकीत गेल्यानंतर तो पवित्र आत्मा आला. After Jesus, the Holy Spirit came. पवित्र आत्मा तो लोकांशी मार्गदर्शन करतो, The Holy Spirit guides people now. लोकांना खात्री देतो, Gives them an assurity. प्रत्येक गोष्टी संबंधी खात्री देतो. Gives an assurity about everything. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. We thank our God. आज 30 वर्ष आम्ही काम करत आहोत. Today it's been 30 years we are working. देवाचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो, God's Spirit guides तो आम्हाला us. सल्ला मसलत करतो, It advises तो us. होणाऱ्या गोष्टी विदित करतो, It reveals things that gonna आधीच तो happen अंत सांगतो, before he tells about the कारण end, त्याला सर्व माहित असतं. because he knows everything. त्याने आम्हाला 8 महिन्या अगोदर सांगितलं, As 8 months ago he told us, लोकांसाठी प्रार्थना करा, pray for the people, लोकांना हिंमत द्या, give courage to people, लोकांना धैर्य द्या. give patience to मी people. करोना व्याधीतून लोकांना मुक्त करण, I will free people from the हे corona लोक disease. देशामध्ये मी विसावा आणेन, I will bring rest in the मी country. पावसाला थांबवेल, I will stop the rain. मी सर्व गोष्टी सुरळीत I will करेन, make everything work मी smoothly. प्रार्थनाचं उघडेल, I will open all worship मी places. प्रार्थनाचं उघडेल. I will open all worship हे places. देवाने आम्हाला अभिवचन दिलं होतं, As God had promised us this, त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं. He gave us an त्याच्या assurity. आश्वासन आम्ही लोकांना संदेश देतो. With His assurity, we preach to people. आमच्याकडे खात्री आहे, We have an assurance, खात्री संपत्ती आहे, assurance and wisdom, का देव जे बोलतो ते करतोस. because God does what He says. त्याने करून दाखवलं, He did. त्याने प्रार्थनाचं उघडलं. He opened all worship हळूहळू places. सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहे, Gradually, everything is fine. सर्व गोष्टी सुरळीत होत आहे, Everything is देव working बोलतो तसं smoothly. होत आहे. It's happening as God यासाठी said. आमच्याकडे देवाचं मार्गदर्शन पाहिजे. For this, we need God's guidance. म्हणून बायबलमध्ये पाहतो आम्ही, So we see in the Bible, उपदेशक म्हणतो, Ecclesiastes says, दृष्टांत न मिळालेले लोक अस्वस्थ आहे. people are upset because they don't get God's vision. देवाचं मार्गदर्शन न मिळालेले लोक अस्वस्थ बेचैन आहे. People are upset and restless because they don't have आता God's काय guidance. करायचं, What to do आता now? कसं करायचं, How to do now? हे देव आम्हाला शिकवतो, God teaches us. देव आम्हाला मार्गदर्शन करतो, God guides us. देव संकटातून आम्हाला बाहेर काढतो, God brings us out of आम्हाला every अडचणीतून बाहेर problem, काढतो, every trouble, बंधनातून तो बाहेर काढतो, every bondage. चांगले दिवस चांगला वेळ देव आणतो, God brings good day, good time. कोणती गोष्ट कशी करायची How to do anything. हे देव आम्हाला शिकवतो. This is taught by हे God. देवाचं मार्गदर्शन आम्हाला असतं, This is God's guidance to us. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, We believe in it. त्या विश्वासाने आम्ही चालत आहोत. We are walking in that faith.
त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our God. आम्हाला आमच्याजवळ देवाचं मार्गदर्शन पाहिजे. We must have God's guidance. आमच्या मंडळीत देवाचं मार्गदर्शन पाहिजे. We must have God's guidance in our fellowship त्यामुळे आमची उन्नती होती, that uplifts us. आमची वाढ होती, We grow in it. होणाऱ्या गोष्टी देव विदित करतो. God reveals things that gonna आम्ही happen. चुकलो तर देव आम्हाला दाखवतो. God shows us if we are mistaken. देव आम्हाला नीटनेटकं करतो. God makes us good. देवाची वाणी God's word आमचं संरक्षण करते, protects us, आमचं पोषण करते, nourishes us, आमची काळजी घेते, takes care of us, आमची वाढ करते, makes us grow, आम्हाला सुरक्षित ठेवते. and keeps us safe. देवाची वाणी God's word आम्हाला स्थिर करते makes us stable. म्हणून बायबल सांगतो. So Bible आत्मा says, म्हणजे असं काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. listen those who have ears for what the Spirit says to the churches. देव आमच्याशी बोलू इच्छितो, God wants to talk to आम्ही us. त्याचं ऐकलं पाहिजे. We must listen to देव Him. वचनातून बोलतो, God talks through His word. पवित्र आत्म्यादृष्टी बोलतो, He talks through Holy तो Spirit. आम्हाला चालवतो, He makes us आम्हाला move मार्गदर्शन forward. करतो, He guides तो us. आम्हाला तयार करतो, He prepares us. सर्व गोष्टीत आम्हाला स्थिर करतो, He makes us stable in all सर्व things. गोष्टीत आमची काळजी घेतो, He takes care of us in all things. सर्व गोष्टीत आमची व्यवस्था करतो. He makes an arrangement for us in all म्हणून आम्ही things. खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो, So we tell you in an assurity, देव असं करेल. God will do this. देव आपलं वचन पूर्ण करण्यास सावध आहे. God is able to fulfill His आज word. 30 वर्ष मी खात्रीपूर्वक लोकांना सांगत आहे, Today it's been 30 years. We tell अहो people with कष्टी भारा assurity, करून तुम्ही देवाकडे या. you weary and burdened people, come to God. देव तुमचं हित करेन, God will benefit you. देव तुमचं कल्याण करेल. He will do your welfare. तुम्ही कुठे असा, Wherever you may कसे be, असा, however you may कशा be, परिस्थितीत in असा, whatever situation, देव तुमच्यावर दया करण्यास तयार आहे. God is ready to have mercy on you. देव तुमच्यावर प्रेम करतो. God loves you. देव तुम्हाला त्यातून बाहेर करण्यास तयार आहे. God is ready to bring you out तुम्ही of it. किती चुकला, No matter how much you are किती mistaken, पाप केले, how much you sin, देव क्षमा करण्यास तयार आहे. God is ready to forgive you. देव चांगले दिवस आणण्यासाठी तयार God आहे. is ready to bring good days. देव तुम चांगले कुटुंब तयार करण्यास तयार आहे. God is ready to make a good family. उत्तम ते देवापासून येतं. The good is from God. हे देवाच्या वचनातून आम्हाला समजतं. This we understand from पवित्र God's आत्म्याच्या word. मार्गदर्शनानुसार आम्हाला समजतं. We understand through the guidance of Holy Spirit. यासाठी आम्हाला मार्गदर्शनाची फार गरज आहे. For this we need guidance. आम्हाला सल्ला मसलतची फार गरज आहे. We need advice. आज मी देव आमची सल्ला मसलत करतो, Even today God gives us होणाऱ्या advice. गोष्टी विदित करतो, He reveals things that gonna happen आम्हाला सावधान करतो. and warns us. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see देव सेवक संदेश तुला सांगितल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. God does nothing without telling His servant. आमोस 3:7 प्रमाणे Like Amos 3:7, देव आपलं सेवक संदेश तुला सांगितल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. God does nothing without revealing His counsel to His servants, आज the ती prophets. परिस्थिती आहे. The situation is the देव same सर्व गोष्टी today. विदित करतो. God reveals everything. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur देवाने ministry. याला सावधान केलं होतं. God had warned it. होणाऱ्या गोष्टी त्यांनी विदित केल्या होत्या. He revealed things that gonna happen. त्यांनी मंडळीची काळजी घेतली होती. He took care of the fellowship. त्यांनी मंडळीला मार्गदर्शन दिलं होतं. He guided the fellowship. तुम्ही आपल्या शरीराची काळजी घ्या, That you take care of your body. शरीराची देखभाल करा. Take care of your health. शरीर हे सर्वात महत्वाचं आहे. Body is most हे important. शरीर हे देवाचं मंदिर आहे. Our body is the temple of God. त्याने आम्हाला सावधान केलं होतं. He had warned us. त्याने आमची काळजी घेतली होती. He took care of त्या us. मार्गदर्शनात आम्ही चालत होतो, We were walking under that त्यामुळे आम्ही guidance. सुरक्षित राहिलो. So we were safe. आम्ही इतरांना मार्गदर्शन केलं, We also guided others. संसाराला मार्गदर्शन केलं. Guided the world. त्या देवाने आम्हाला यश दिलं. And God gave us success in it. आज आम्ही विजयशाली झालेलो आहोत. And today we are victorious. त्या देवाचा धन्यवाद करतो. So we thank our God. आमची धार्मिकता नाही, Not our righteousness. हे आमचं चांगुलपणा नाही, Not our good हे deeds. देवाचं प्रेम आहे, But this is God's love. हे देवाचं करुणा आहे. God's compassion. आपण पाहतो We see विलापगीत 3रा अध्यायामध्ये in Lamentations chapter 3. 32-33 मध्ये आम्ही पाहतो, In 32-33 देव we दुःख see आणतो, God causes suffering. कायमस्वरूपी तो दुःख आणत नाही. He does not bring suffering तो permanently. दया करतो, कृपा करतो आणि दुःखातून आमचं सांत्वन करतो. He is merciful, gracious, and comforts us in sorrow. देव कोणतीही पिढ्या मुद्दाम आणत नाही. God does not bring any pain purposely. मानवाला दुःख द्यावा, देवाची इच्छा नाही आहे. It is not God's will for mankind to suffer. तो मानवावर प्रेम करतो, He loves man, पण काही गोष्टी तिथे उद्देश असतात, but some things have a purpose. काही योजना असते, They have some काय आम्ही plans, त्यातून बोध करत असतो. and we keep learning from it. यातून तो आम्हाला बोलत असतो, From this he calls us. त्यातून तो आम्हाला सावध करत असतो From it he warns us की नाशेपासून आमचा बचाव व्हावा. that we must be saved from आता destruction. तरी आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. Now we should go to God.
देवाकडे जाऊन प्रार्थना केली पाहिजे, We should go to God and pray. पश्चाताप केला पाहिजे, We should repent. तारण प्राप्त केलं We पाहिजे, must get salvation. जीवन प्राप्त केलं पाहिजे, We must achieve life. पवित्र आत्मा प्राप्त केलं पाहिजे, We must achieve Holy देवाचे आशीर्वाद Spirit. प्राप्त केलं पाहिजे. We must receive God's देवाने blessing. आम्हाला बोध केला, This is what God taught हे us. देवाने यातून आम्हाला दाखवलं. From this God showed us. आम्ही देवाकडे गेलंच पाहिजे. We have to go to God. हे ज्ञान त्याने 8 महिन्यात आम्हाला प्रगट केलं. He revealed this knowledge to us in 8 त्यांनी सर्व months. बंद करून टाकलं, He closed everything. सर्वांना घरात बसून टाकलं. He made everyone sit at हे home. देवच करू शकतो, Only God can do बाकी this. कोणीच करू शकत नाही. No one else. त्यांनी सर्व ओपन केलं, He opened everything. त्यांनी सर्व सुरळीत केलं. He made everything work म्हणून smoothly. मी बोललो की देव येत आहे. So I said God is coming. देव येतो, सर्व सुरळीत होतं, Everything will work smoothly as God comes. सर्व आश्चर्यित होतं, Everything is सर्व blessed. व्यवस्थित होतं, Everything becomes सर्वांची fine. उभारणी करतो, He raises everyone. सर्वांचं सांत्वन करतो, He comforts सर्वांमध्ये everyone. शांती आणतो. He brings peace to देव येतो everyone. म्हणजे सर्व व्यवस्थित करतो. As he comes, he will make all things work देवांचा smoothly. देव आहे, He is God's God. तो राजांचा राजा आहे, He is King of kings. थोर आहे, He is तो great. सामर्थ्यशाली देव आहे, He is almighty. त्याला काहीच अवघड नाही. There is nothing difficult for त्याने him. एखादी गोष्ट केली, If he does something, त्यांनी बंद केलं ते कोणाला उघडता येत नाही. if he closes, no one can open it. त्यांनी उघडलं तर कोणाला ते बंद करता येत नाही. And whatever is opened by him cannot be closed त्याने by उघडलं सर्व anyone. गोष्टी. He has opened everything. आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे, So we have to praise our God. देवाचं गौरव केलं पाहिजे. We have to glorify our देव God. मंदिरात जाऊन आम्ही देवाचा धन्यवाद केला पाहिजे. We must go in God's temple and thank देवाने God. आमचे ते दिवस आणले, God brought us these days. त्यांनी जास्त वेळ लावला नाही, Not take him too long. जास्त समय लावला नाही. Didn't spend much त्यांनी time. कृपा केली, He was त्यांनी gracious. दया केली, He was merciful यातून आम्हाला बाहेर काढलं, and brought us out of त्यांनी this. संसाराला बाहेर काढलं. He brought the world out of it. फार मोठी गोष्ट, It is an important thing. फार मोठं दुःख Great sorrow. असं मी कधी पाहिलं नाही. We did not see this any time. ही संपूर्ण जगावर ही परिस्थिती आली. The situation was all over the world. सर्व मित्र बेचैन अस्वस्थ होते, All people were upset and सर्वजण restless. भयभीत होते, They were scared. सर्वजण प्रयत्न करत होते, They were trying a lot. सर्व देशाचे अधिकारी प्रयत्न करत होते, All the officials of country were डॉक्टर trying. प्रयत्न करत होते, Doctors were सर्व trying. यंत्रणा प्रयत्न करत होते, All were trying to control. सर्वजण काळजी घेण्याचा प्रयत्न करत होते. All were trying to take care. देवाने सहाय्य केलं, God helped. देवाने दया केली, God showed mercy. लोकांनी देवाने आमचा बचाव केला. God saved us. 2020 2020, या वर्षात in this year, पुरुष संकट आले, many problems came. पुष्कळच्या अडचणी आल्या, There were many troubles. देवाने आम्हाला वाचवत गेला. God always saved us. 2021 मध्ये आम्ही जाणार आहोत, Now we're going in 2021. 2021 आम्ही स्मरणात ठेवणार आहोत, We will remember 2020. लिहून ठेवणार आम्ही, We will write this down. ती स्मरणात राहील. It will be remembered. स्मरणात ठेवा, ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, अशी गोष्ट आहे. Remember because this is the thing to remember. कारण हे न विसरणारी गोष्ट Because आहे. this is an unforgettable कारण thing. देवाने सर्व जग हरून टाकलेले आहे, Because God moved the whole world. कोणालाच काय करता आलं नाही. No one could do anything. देवाने दयाने सर्व गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहे, God has graciously arranged all things. म्हणून आम्ही देवाचं गौरव करत आहोत. So we glorify our God. पण असे दिवस पुन्हा येऊ नये, Such days should not come again. यासाठी आमचे हात जोडून देवाला प्रार्थना आहे. For this we join hands and pray to God. गुडघे टेकून आमची देवाला प्रार्थना आहे. We kneel down and pray to God. आम्ही देवाला नतमस्तक होतो, We bow down before God कारण फार मोठी पीडा होती, because it was a big crisis, फार मोठं दुःख होतं, a very big pain. सर्व भयभीत लोक झाले होते, All were scared. सर्व अस्वस्थ बेचैन होतं, All were upset and restless. काय करावं सुचत नव्हतं. They didn't understand what to do. देवाने दयाने सर्व गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहे. But God graciously fixed everything. मग देवाला आमची प्रार्थना आहे, So our prayer is to God. आमची सर्वांची प्रार्थना आहे, Prayer of all of us. देवा असे परत दिवस आणू नको, God, don't bring such days back. परत असे दिवस आणू नको. Don't bring such days back. हे देशावर जगावर असं संकट आणू नको, Don't bring such problem on this country and the world again. पुन्हा आणूच नको, Don't bring it again. पुन्हा आणूच नको. Don't bring it ही again. आमची प्रार्थना आहे, This is our prayer. ही विनंती. This is our कारण मोठ्या request. संकटातून तुम्ही देवाने आम्हाला वाचवलेलं आहे, Because God has saved us from a very big crisis. मग आमची प्रार्थना आहे, So our prayer असा is, समय परत आणू नको. don't bring back this time कारण तू again. दयाळू कृपाळू देव आहे, Because you are gracious and merciful God. करुणायुक्त देव आहे. You are a merciful त्या God. करुणामुळेच करुणा व्याधी चाललेली आहे. Because of your mercy, the coronavirus is going away. त्यामुळे मी तुझा धन्यवाद करत आहोत.
So we thank you, Lord. इथून पुढे तू आमचा प्रत्येकाचा सांभाळ कर. From now on, take care of each of us. अजून बी अनेकांमध्ये भय आहे. Many still have fear. पुन्हा एक वर दुसरी लाट येईल Once again, another wave will come. असं देशाला जगाला वाटतं. The country and the world feel that way. पुन्हा एक वर करोना व्याधी येईल. Once again, the coronavirus will come. पुन्हा एक तर तो त्रास देईल, Once again, it will trouble. हानी करेल. It will hurt. कशाला घाबरू नका, Don't be scared of कशाला anything. भयभीत होऊ नका. Don't be afraid of देव anything. आहे, There is God. देव आहे. There is God. देव सर्व गोष्टी सुरळीत करतो. God will make everything work मुद्दाम smoothly. तो माणसाला पीडा देत नाही, He does not hurt people purposely. तो सुरळीत करण्यासाठी आलेला He आहे. has come to make everything all पुन्हा right. दुःख देण्यासाठी आला नाही तो. He did not come again to give you pain. तो सर्व सुरळीत करण्यासाठी He आलेला has आहे. come to make everything हे work भय काढून smoothly. टाका, Take this fear away. ही काळजी चिंता काढून टाका. Take these worries and concerns away. पर But काही गोष्टीचं आम्हाला पालन करावं लागेल. there are some things we have to follow. सरकारचे नियम आहे, Rules of the government. सरकार ते सरकारला द्या, Follow rules of the government देवाचे देवाला द्या. and obey God's देव command. म्हणतो की सरकारच्या नियमाचं पालन करा. God says follow rules of government. सरकार आमची काळजी घेत आहे. The government takes care of us. सरकारचे जे नियम आहे, The rules of the government सोशल डिस्टन्स विषयी, for social distancing, मास्क विषयी, for mask, अनेक गोष्टीविषयी नियम आहे. rules for many things. ते नियमाचं पालन केलं पाहिजे, Follow those rules. त्याचं उल्लंघन नाही केलं Don't पाहिजे. violate it. देव सर्व गोष्टी व्यवस्थित करत आहे. God is making everything fine. आमच्या चुकामुळे अशी गोष्टी होऊ नये. Because of our mistakes, such things देव should not देतो. happen. God gives. आम्ही घालवायचं नसतं. We don't have to lose it. देव आम्हाला सर्व गोष्टी देत आहे, God gives us everything. ते आम्हाला गमावायचं नसतं. We don't have to lose it. त्याची किंमत केली पाहिजे. We have to respect it. देवाच्या वचनाची किंमत केली पाहिजे. We have to respect God's word. देवाची आम्ही किंमत केली We पाहिजे. have to respect God. आम्ही देवाचा आदर केला पाहिजे. We have to respect God. देवाने समयाला त्या देवाचा आम्ही आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. God brought such time, so we have to respect our God. सरकारच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. And we have to follow the rules of स्वतःची आम्ही government. काळजी घेतली पाहिजे, We have to take care of ourselves इतरांची बी काळजी घेतली पाहिजे. and also take care of others. देव सर्व गोष्टी सुरळीत करा. God will make everything work smoothly. कशाला घाबरू नका, Don't be afraid of anything. कशी चिंता करू नका, Don't worry about कशा anything. विश्वास ठेवू नका. Don't believe in anything. देवावर विश्वास ठेवा, Believe in God. देवाच्या वचना विश्वास ठेवा. Believe in the word of God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. यावर विश्वास ठेवा. Believe in it. देवाच्या सेवकावर विश्वास ठेवा. Believe in the servant of God. देवाच्या मंडळावर विश्वास ठेवा. Believe in the fellowship of God. देव असं करेल, God will do this. त्याने करून दाखवलं, He did this. म्हणून आम्ही देवाचं गौरव करतो. So we glorify our God. देवाने प्रार्थनाचं उघडलेलं आहे, God has opened all worship places. म्हणून मी देवाचं धन्यवाद करतो. So I thank God. आम्ही सर्व प्रार्थना स्थळामध्ये एकत्र येणार आहोत. We will all come together in our place of worship. यासाठी काही गोष्टीची आमची व्यवस्था आहे, There is an arrangement for this. काही गोष्टीचे नियम आहे. There are some rules. सरकारने काही नियम व्यवस्था आणलेली आहे. Government has brought some rules. त्या नियमांचं आम्हाला पालन करावं लागेल. We have to follow those rules. सरकार म्हणतो एक साथ गर्दी नको आहे, The government says no crowd together. सोशल डिस्टन्स पाहिजे, There must be social distancing. अनेक नियमाचं आम्हाला पालन करावं लागेल. We have to follow several आम्हाला rules. स्वतःची काळजी घेतली पाहिजे, We also have to take care of इतरांची बी ourselves, काळजी घेतली पाहिजे, take care of others, देवाच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. and obey God's command. मग आम्ही सुरक्षित राहू. So we'll be safe. यासाठी आम्ही प्रार्थनास्थळ उघडलेलं आहे. For this, we have opened our place of worship. त्यासाठी काही गोष्टीची मंडळीसाठी व्यवस्था आहे. There is an arrangement for it. मंडळीच्या सदस्यांसाठी काही गोष्टीची व्यवस्था आहे. Arrangement for members of the fellowship. व्यवस्था आहे, There is an order काही गोष्टीचं मला पालन करावं लागेल. that we have to follow. आज या बुधवारी मी सोशल मीडियावर तुम्हाला काही सूचना देण्यासाठी आलेलो आहे. Today, this Wednesday, I have come on social media to give you some instructions. पुढच्या बुधवारपासून आम्ही प्रार्थनास्थळ चालू करणार आहोत. We will be starting our place of worship from next Wednesday. आमची संख्या जास्त आहे, Our number of members are high, आपण टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी घेणार आहोत. so we will work step by step. काही सरकारचे नियमाचं आम्ही पालन करणार आहोत. With this, we will also follow the rules of government, मास्क लावणे, wearing your mask, सोशल डिस्टन्स पाळणे. following social distancing. सरकारने काय सांगितले की लहान मुलांना मंदिरात आणू नये. Government has said do not bring small children at the places of worship. गर्भवती स्त्री, Pregnant women, वृद्ध वडील वर्ग senior citizens, यांनी घरीच राहावं. these people should stay home. त्यासाठी आम्ही मंदिरात प्रार्थना करू. We will pray for them in the fellowship. जे आजारी आहे Those who are sick,
त्यांनी बी घरी थांबावा. They should also stay home. त्यांनी फोनद्वारे आमचा संपर्क करावा. They can contact us through phones. आम्ही मंदिरात त्यासाठी प्रार्थना करू. We will pray for them in the fellowship, देव त्यांना बरे करेल. and God will heal them. काही नियमाचं आम्हाला पालन करावं लागेल. We have to follow several rules. देव म्हणतो की सरकारचे नियम पालन करा. Even God says, follow the rules of government. यासाठी काही गोष्टी सूचना आहे. For these things, there are some instructions. हे पालन करा. Follow these. नियमाचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. The rules should not be violated. आम्हाला पुढे जायचंय. We have to move on. आम्हाला आरोग्यदायी राहायचंय. We have to be healthy देवाचं कार्य वाढवायचं आहे. and extend the work of God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री So Sanjay James Thakur Ministry. यामध्ये काही सभासदांची आमची बातचीत होत आहे. In this we spoke to some members. काही नियमावली केली आम्ही. We made some rules. काही वेळ आम्ही वार ठरवलेला आहे. We have decided some days. त्याचे आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. Today I will guide you through it. बुधवार, गुरुवार, शुक्रवार Wednesday, Thursday and Friday. 3 दिवस मी प्रार्थना घेणार आहे. The worship will be for 3 days. प्रार्थनेची वेळ असेल 7 ते 8. Timings for the prayer is 7 to 8. सर्व गोष्टीची व्यवस्था केली जाईल. Everything will be arranged for you. मंदिरात सर्व गोष्टीची व्यवस्था केली जाईल. Everything will be arranged in the fellowship. बसण्याची सर्व गोष्टीची सोशल डिस्टन्स, सॅनिटाईज सर्व गोष्टीची आम्ही व्यवस्था करून ठेवलेली आहे. Place to sit, sanitization, social distancing, everything will be arranged for you. हा नियमाचं आम्हाला पालन करायला लागेल. So we have to follow the rules. आम्हाला गर्दी करून चालणार नाही. There should be no crowd. आम्ही टप्प्याटप्प्याने लोक बोलवणार आहोत. We will call people step by step. एरिया वाईज लोकांना आम्ही बोलणार आहोत. We will call people area wise. प्रत्येक एरियातील लोकांना आम्ही आमंत्रण देणार आहोत. We will invite people from every area. त्यांसाठी वार आणि वेळ आम्ही सांगणार आहोत. We will tell the day and time for them. मी आत्ता सांगणार I आहे. will tell it right now. त्यासाठी प्रत्येकाने नोंद करा Everyone make a note of it, की तुम्हाला कोणत्या वारी मी बोलवलेलं आहे. that on which day I have called you. 7 ते 8 ही वेळ असेल. Time would be 7 to 8. उशीर करायचं नाही. Don't be late. जो लवकर येईल तो आतमध्ये जाईल. Whoever comes soon will go inside. वेळेचं बंधन आहे. There is a limit for time संख्येचं बी बंधन आहे. and limit for the crowd. नियमाचं बी बंधन आहे. Limit for the वेळेला rules. आम्हाला सर्व गोष्टी करायला लागेल. We will have to do everything on time. उशीर करू नका. So don't be late कारण आताच फार उशीर झालेला आहे. because now it's too late. देवाला भेटण्याविषयी आम्ही फार आनंदित उत्साह आहोत. We are very happy and excited about meeting God. तयारी करा. Prepare yourself. लवकर आलं तरी चालेल. It will work even if म्हणजे you आम्हाला come सर्व early, गोष्टी व्यवस्था करता येईल. so that we can make an देवाच्या arrangement मनात for आम्ही you. तुम्हाला देवाच्या वस्तू मार्गदर्शन करू. We will guide you on behalf of God's word. मंदिरात येताना While coming in the सोशल fellowship, डिस्टन्स ठेवा. keep social distancing. सर्व गोष्टीची व्यवस्था नियमाचं पालन करा. Follow all things and rules. आता मी काही गोष्टी तुम्हाला देत आहे. Now I am giving you some things. बुधवार Wednesday, 25 तारखेचा वार आहे. it's 25th on that day. या महिन्याचं 25/11/2020 This month's 25th 11/2020. पुढचा बुधवार Next Wednesday, आम्ही प्रार्थना स्थळामध्ये एकत्र येणार we आहोत. will come together at our place of वेळ worship. 7 ते 8 असन. Timing will be 7 to 8. पण कोणत्या एरियातील लोक मी बोलवतोय. But which area people I कारण call? आपल्या पुण्या भागात सर्व ठिकाणी आपले लोक आहे. As there are people everywhere in the बाहेर Pune गावात area. लोक आहे. People from abroad. सर्वांना संधी दिली पाहिजे. Everyone should be given a सर्वांना chance. वेळ दिला पाहिजे. Everyone should be given मी time. ते बुधवारी So coming Wednesday, 25 तारखेला on 25th, काही एरियातील लोक मी बोलवलेले आहे. I have called some people from different areas बघा आता मी सांगतो. that I'll tell you. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, Maharashtra Housing Board, पंचशील नगर, Panchashil Nagar, विश्रांतवाडी, Vishrantwadi, धानोरी, Dhanori, कळस, Kalas, लोगाव, Logaon, टिंगरेनगर, Tingrenagar, दापोडी, Dapodi, सांगवी, Sangvi, खडकी, Khadki, चाकण, Chakan, पिंपरी निगडी Pimpri and Nigdi. या एरियातील लोक People from this area. येत्या बुधवारी 25 तारखेला 7 वाजता मंदिरात येतील. Coming Wednesday on 25th, people from this area will come in the fellowship. 10 मिनिटं लवकर या. Come 10 minutes early. मास्क घालून या. Wear your mask. बाकी सर्व गोष्टीची व्यवस्था आम्ही करू. Rest we will take care of everything. 7 वाजता आले पाहिजे. But at 7 you must be present. उशीर करू नका. Don't be late. येत्या बुधवारी Coming Wednesday. परत मी सांगतो, लक्ष द्या. Once again I'll tell you. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, Maharashtra Housing Board, पंचशील नगर, Panchashil Nagar, विश्रांतवाडी, Vishrantwadi, धानोरी, Dhanori, कळस, Kalas, लोगाव, Logaon, टिंगरेनगर, Tingrenagar, दापोडी, Dapodi, सांगवी, Sangvi, खडकी, Khadki, चाकण, Chakan, निगडी, Nigidi, पिंपरी चिंचवड एरिया and Pimpri Chinchwad या area. भागातील लोक
येत्या बुधवारी 25 तारखेला येतील. People from these areas will come next Wednesday on ह्या 25th. भागातीलच लोक येतील, Only people from these areas will come. दुसरे नाही. No one else. कारण आम्ही त्यांची सर्व गोष्टीची माहिती मिळवलेली आहे, Because we have got the information about everything. संख्येची माहिती मिळवलेली आहे, Information about the crowd. त्यानुसार आम्ही लोक बोलत आहे. As per it, we are calling मग people. तुमच्या फेसबुकवर किंवा यूट्यूबवर पुन्हा तुम्हाला ते सापडेल. You will find it again on Facebook and YouTube. तुमची ते नोंद करून ठेवा. So you make a note of it. दुसरा भाग, The second part, दिनांक date 26/11 रोजी 26/11 गुरुवारी, on Thursday. पुन्हा वेळ 7 ते 8 असन. Again, the time would be 7 to 8. कोणत्या एरियातील लोक? Areas would be, गुरुवारचं म्हणतो मी, I'm talking about Thursday. बुधवार झाला आता. Wednesday is done. गुरुवारी On Thursday, त्या एरियातील लोकांची माहिती तुम्हाला देत आहे. I'm giving information of the people of that येरवडा area. भाग, Ervada area, संपूर्ण येरवडा भाग, the whole Ervada area, सुभाषनगर, Subhash Nagar, गणेशनगर, Ganesh Nagar, अशोकनगर, Ashok Nagar, लक्ष्मीनगर, Lakshmi जयजवान Nagar, नगर, Jai Jawan कामराज Nagar, नगर, Kamraj Nagar, गाडीतळ, Gadital, नवी खडकी, New हा Khadki, संपूर्ण येरवडा भाग, the whole Ervada area, येरवड्याचा संपूर्ण भाग. the whole Ervada area. ते लोक गुरुवारी 7 वाजता मंदिरात एकत्र येतील. They will come in the fellowship on Thursday at 7 p.m. 7 ते 8 7 to 8. आम्ही देवाचं मार्गदर्शन करू, We will guide them. देवाकडे प्रार्थना करू. We'll pray to God. देवाने आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. God brought us till here. पुढे अशा गोष्टी येऊ नये Such a thing should not happen again. यासाठी आम्ही देवाला प्रार्थना करू For this, we'll pray to God आणि देवाची स्तुती करू. and glorify our त्या God. दिवसाचं मार्गदर्शन त्या दिवसाला आम्ही देऊ. For that day, we will provide guidance on that day. पुन्हा एक वेळा दुसरं गुरुवारचं मी सांगतो, लक्षात ठेवा. Once again, I tell you about Thursday. 26 तारीख On 26th, सुभाषनगर, Subhash Nagar, येरवड्यातील संपूर्ण भाग, the whole area in Yerwada, गणेशनगर, Ganesh Nagar, अशोकनगर, Ashok Nagar, Lakshmi Nagar, जयजवान नगर, Jai Jawan कामराज Nagar, नगर, Kamraj Nagar, गाडीतळ, Gadital, नवी खडकी, New Khadki, हा संपूर्ण भाग the whole area गुरुवारी 26 तारखेला मंदिरात येतील. will come in the fellowship on 26th Thursday. तिसरा भाग The third part 27 तारीख on 27th शुक्रवारी Friday. 7 ते वेळ तीच असेल 7 ते 8. Timing will be same 7 to 8. 7 वाजता येणं जरुरी आहे. Must be present at 7 o'clock. नगर रोड, Nagar Road, गांधीनगर, Gandhinagar, वडगाव शिरी, Vadgaon Shiri, चंदन नगर, Chandan Nagar, वाघोली, Wagholi, मांजरी, Manjri, मुंडवा, Mundwa, हडपसर, Hadapsar, वानवडी, Wanavdi, कोंडवा, Kondwa, पुलगेट, Pulgate, कॅम्प एरिया, Camp Area, वाडिया बांगला, Wadia Bangla, स्वारगेट, Swargate, सर्व पेठा, the whole Pet area, मंगळवार बुधवार सर्व पेठा, बुधवार गुरुवार शुक्र सर्व पेठा. the whole Pet area, त्या पेठीतील लोक people from that area, बिबेवाडी, Bibivadi, मार्केट यार्ड, Market Yard, सॅलेसबरी पार्क, Salisbury Park. या एरियातील लोक येतील. People from these areas will come. 27 तारखेला On 27th, हॉलमध्ये एकत्र येतील. will come together वेळ in the ती hall. 7 ते 8. Timing is the same 7 to मास्क 8. घालून येणे, Wear your mask and सोशल come. डिस्टन्स पाळणे, Follow social distancing. देवाचं मार्गदर्शनासाठी आम्ही देवाच्या मंदिरातून आभार प्रदर्शन करणार आहोत, We will thank God for God's guidance. साक्ष घेणार आहोत, We will take testimony अजून काही गोष्टी विदित करणार आहोत. and reveal more हे things. सर्व तुम्ही नोंद करून घ्या. You all make a note of हे this. सर्व नोंद करून ज्यांना माहित नाही त्यांना सांगा. You all make a note of this and tell those who don't know. उशीर करू नका. Don't be late. आमचे कामकरी वर्ग आहे, Our co-workers, ते सर्व गोष्टीची व्यवस्था पाहतील. they will look at the arrangement of all. त्यासाठी तयारी आम्ही सरकारच्या नियमाप्रमाणे सर्व करणार आहोत. We will make all the arrangements as per the rules of government. तुम्ही सर्व गोष्टीत आम्हाला मदत करा. And you help us in all things. वेळेवर उपस्थित राहा. Be present on time. पुन्हा एक वर सांगतो, Once again I tell you. पुन्हा एक वर सांगतो, Once again I tell. रिपीट करतो परत आता. I repeat everything. 25 तारखेला On 25th. शेवटचं परत सांगतो मी. 25 तारीख बुधवार, On 25th Wednesday. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, Maharashtra Housing Board. पंचशील नगर, Panchashil Nagar. विश्रांतवाडी, Vishrantwadi. धानोरी, Danori. कळस, Kalas, लोगाव, Logao, टिंगरेनगर, टिंगरेनगर, दापोडी, दापोडी, सांगवी, सांगवी, खडकी, खडकी, चाकण, चाकण, निगडी, निगडी, पिंपरी चिंचवड एरिया. Pimpri Chinchwad area. इस बुधवारी Next Wednesday 25 तारखेला on 25th 7 वाजता एकत्र येतील. will come together at 26 7 तारखेला p.m. 26th येरवडा संपूर्ण भाग, the whole Yerwada area. सुभाषनगर, Subhash Nagar, सुभाषनगर, गणेशनगर, अशोकनगर, लक्ष्मीनगर, जयजवान नगर, कामराज नगर, गाडीतळ, नवी खडकी हा संपूर्ण येरवडा भागाला आम्ही आमंत्रण देत आहोत. we invite all these areas.
26 तारखेला on 26th, गुरुवार, Thursday, शुक्रवारी on Friday, नगररोड, गांधीनगर, वडगाव शिरी, चंदननगर, वाघोली, मांजरी, मुंडवा, हडपसर, वानवडी, कोंडवा, पुलगेट कॅम्प, वाडिया बांगला, स्वारगेट, सर्व प्रकारचे पेठा, बिबेवाडी, मार्केट यार्ड, सॅलिसबरी या सर्व लोकांना आम्ही आमंत्रित करत आहोत. 27 तारखेला शुक्रवारी 7 we वाजता. invite all people from these सर्वात areas. महत्त्वाची गोष्ट The most important thing, की जे लोक बाहेर गावी आहे, those who are in other areas, जे लोक आपले बाहेर गावी परगावी आहे, those who are in other areas or states, मुंबईमध्ये आहे, from Mumbai, मुंबईत अनेक गावामध्ये आहे, in Mumbai, in many villages, कोण चेंबूरला आहे, कोण कल्याणला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी अंबरनाथ असे ते सर्व लोकांना people from Chembur, Kalyan, Ambernath, दौंडचे लोक आहे, people from नगरचे Daun, लोक आहे, from Nagar, नाशिकचे लोक आहे, from Nasik, औरंगाबादचे लोक आहे, from Aurangabad, आसामचे लोक आहे, from Assam, श्रीरामपूरचे लोक from आहे, Srirampur, वेगवेगळ्या ठिकाणचे आपल्या बाहेरचे गावातील लोक आहे, people from different villages and cities. जे परगावातून प्रेरला प्रार्थनेला येतात. They come from other villages to pray. त्यांना बी आम्ही निवेदन करत आहोत. We request them हे 3 दिवसात in these 3 days, बुधवार, गुरुवार, शुक्रवार Wednesday, Thursday, Friday. 7 ते 8 ही आमची प्रार्थना असेल. Timing is from 7 to 8. तुम्ही परगावून येणार आहात, You will come from other cities and states. प्रवास करून येणार आहात. You will come traveling. या 3 दिवसात तुम्ही कधी येऊ शकता. During these 3 days, you may come anytime. तुमच्या वेळेनुसार तुम्ही 3 दिवसात कधी पण या. As per your time, you may come anytime. बुधवारी या, गुरुवारी या, शुक्रवारी आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करू. You come on any day, Wednesday, Thursday, or Friday. पण येणे जरुरी आहे. But you must come. उपस्थिती महत्वाची आहे. Your presence is कारण very आम्ही त्याची नोंद important करणार आहोत. because we'll make a note of it. देव बी त्याची नोंद करेल. Even God will note it कारण down. एवढ्या महिन्यानंतर देवाने आमच्यासाठी कार्य केलेलं आहे. Because after all these months, God has worked for us. प्रार्थना असं उघडलेलं आहे. He has opened देव worship मंदिरात places. भेटेल. God will meet you in the आम्ही fellowship. एकमेकाला भेटू. We will meet each other. देवामध्ये आम्ही आनंद करू, We will rejoice in God प्रार्थना करू. and pray. सर्व बाहेर परगावी लोकांना, All the people from other villages, सर्व लोक जे बाहेर गावी, मुंबई, दौंड, नाशिक, नगर, औरंगाबाद, आसाम, श्रीरामपूर, बारामती, सर्व हे लोकांसाठी आम्ही बुधवार, गुरुवार, शुक्रवार, तुम्ही 3 दिवसात केव्हा पण येऊ शकतात. आम्ही तुम्हाला ॲडजस्ट करून तुमची बसण्याची व्यवस्था करू. all the people from other villages and cities may come anytime during ठीक these आहे. 3 days. याची नोंद तुम्हाला सोशल मीडियावर परत भेटेल. You will find this back on social काय? media. हां, लहान पोरांसाठी सरकारचे नियमाचं आम्ही पालन करतो, कारण सरकारचे नियमाचं पालन करावं. 10 वर्षाच्या आतील मुलाला त्यांनी सांगितलं घरी ठेवा. वृद्ध लोक आहे, जास्त वयस्कर लोक आहे, त्यांना पण घरी ठेवा. 65च्या पुढे आणि गर्भवती स्त्रिया त्यांना बी सरकारने सांगितलं की त्यांना बी घरी आराम करू द्या. आणि जे आजारी, घरात आजारी जे लोक, त्यांनी फोनद्वारे संपर्क करा. आम्ही त्यांच्यासाठी मंदिरात प्रार्थना करू की ते बरे होऊन लवकर यावं. त्यांनी बी आमचे संपर्क फोनद्वारे. अजून काय तुम्हाला कळालं असेल, संपर्क नसेल कळालं नसेल तर फोनद्वारे आमची संपर्क करा. ऑफिसचा नंबर आहे, संपर्क करा. किंवा ऑफिसमध्ये मी या शुक्रवारी, This Friday, या शनिवारी this Saturday, 6 ते 9 आहे. I will be in office from 6 to सोमवार आणि 9. गुरुवार आता मी बंद करणार आहे. I will stop coming on Monday and Thursday. जे 11 ते 2 असतो 11 to 2 where I be in ते आता मी office. बंद करत आहे. I'm gonna stop that. शुक्रवार, शनिवारी मी ऑफिसमध्ये आहे. Friday and Saturday I'll be in office. तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे If you want to meet किंवा me फोनद्वारे संपर्क करा. or contact me through पण phone, तुम्ही नेहमी उपस्थित राहा. but you always be present. देवाचा आम्ही गौरव करू. We glorify our God. देवाचा आम्ही महिमा करू. We praise our God. देव आहे, There is God. त्या देवाला आम्ही धन्यवाद We करतो. thank that God देवाचा आम्ही गौरव करू. and glorify या God. सर्व सूचनेचं पालन करा. Follow all these instructions. आल्यानंतर मी आम्ही काही नियम देऊ, After coming, we'll give some rules. ते काटेकोरप्रमाणे पालन करू, We'll try to follow them म्हणजे आम्ही पुढे जाऊया. so that we can move further. देव आपलं गौरव कोणाला देत नाही. God does not give his glory to त्या anyone. देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank our God. चला आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊया. Let us go in worship. याची नोंद तुम्ही केली असाल You may have noted it down. अशा आशा आम्ही धरतो. We hope so. महत्वाची गोष्ट आहे की An important thing is संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. याचं एकच पेज आहे, There is only one page दुसरं for पेज it. नाही आहे. There is no any other page. तुमची प्रार्थना, Your prayers, तुमची विनंती, your request, जे नवीन लोक आहे the new people, त्यांना मी आम्ही विनंती करत आहोत. we even request them. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना उघडणार आहोत. We will also open the place of worship for them. त्यासाठी आम्ही मंगळवारचा वार उघडणार We आहोत. will open the Tuesday worship for them. ते आम्ही पुढे नोंद करू. We'll make a note of it नवीन further. लोक ज्यांना मला भेटायचं आहे, New people, those who want to meet me, त्यांना मंडळीत सहभाग घ्यायचा आहे, who want to join the fellowship,
त्यांच्यासाठी आम्ही बी एक वार ठेवणार आहोत. We are going to have a day for them. पुन्हा एकदा आपण देवाच्या नियमाचं, सरकारच्या नियमाचं पालन करू. Once again, we will obey God's command and follow the आपण rules of सर्व एकत्र government. येऊ, We'll all come together देवाचं गौरव करूया. and glorify our God. महत्वाचा भाग, An important thing, आशिष खरे Ashish Khare, हा नेहमी आपल्या सोशल मीडियावर गाणे गाऊन लोकांना आनंदित करतो. he every time sings on social media and makes people rejoice. देवाचं गौरव करतो. He glorifies God, त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करतो आहोत. so we thank our आज God. त्याच्या जीवनासंबंधी आम्ही साक्ष पाहणार आहोत. Today we will see the testimony of his life, त्यांनी दिलेली साक्ष, his testimony, देवाने त्याला अभिवचन दिलं होतं. as God had promised him तेव्हा तो 6 महिन्याचा होता. when he was 6 years old. त्याच्या आईवडिलांना देवाने अभिवचन दिलं होतं. God promised his parents ज्यावेळेस तिने आमच्याकडे आले होते, the time when they came to us, आमच्या वडिलांकडे ते आले होते they came to my father मुलाचं नाव ठेवण्यासाठी. to name their child. त्यावेळेस पवित्र आत्म्यानुसार At that time, through Holy Spirit, कल्पना रॉजर्स Kalpana Rogers, याच्याद्वारे देवाने मार्गदर्शन God केलं. guided through her. ह्या मुलाला मी निवडलं आहे. I have chosen this boy. याचं नाव शिमोन आहे. His name is Shimon. हा पुढे यहोशूबरोबर काम करेल. He will work with Joshua later. तो यहोशू मी, That Joshua is me, आणि तो आज माझ्याबरोबर काम करत आहे. and today he is working with या me. वर्षाला 29 वर्ष झाली. It's been 29 years for this. देव आपलं वचन पूर्ण करण्यास सावध असतो. God watches over to accomplish his word. आज त्याने वचन पूर्ण करत आहे आणि तो कार्य करत आहे. Today he fulfilled his word and he is त्याच्या working. जीवनासंबंधी साक्ष मी पाहणार आहोत. We will see the testimony of his life today. ऐकूया, Let's hear it देवाचं गौरव करूया. and glorify our God. पाहूया. Praise the Lord. I thank God for He gave me a chance to share the testimony of my life before you. In the form of my testimony, I want to tell everyone that how God made a prophecy about me. So I want to share how He made the prophecy about me and how He fulfilled His promise. For this, again, I thank our loving and living Lord. My full name is Ashish Arvind Khare. In Mumbai, I was born in a small city named Wasin. In the year 1989, I was born in a small town of Mumbai city. Like this, many days passed. My mother was always stressed because of me, because of which my parents, they brought me to Pune city. At that time, I was 6 months old and my parents brought me to Brother James Thakur, and they requested Brother James Thakur to pray for me. At that time, through Sister Kalpana Rogers, God made a prophecy about me that this child of yours, I name him as Shimon, and later in future he will serve me with Joshua. Joshua, that is our pastor, Brother Sanjay James Thakur. This prophecy about me was made by God 30 years ago. After then, my parents again took me back to Mumbai city. Like this, many years passed. I completed my schooling, my college, my senior college in Mumbai city. After which, I got a good job where I was permanent at a good post. Like this, I spent my whole life in the Mumbai city. As I had my own house, I had a job where I was permanent. Like this, many years passed. I also got married in Mumbai, and by God's grace, God blessed me with a baby boy. And many years passed like this, and in Pune city, we used to come for prayer and worship in the Living Fellowship of Truth. One day, Joshua, that is Brother Sanjay, called us and asked us to shift from Mumbai to Pune city permanently. This was a big challenge for me and my family because we had our own house in Mumbai city. I had a permanent job. Everything was going on well. At that moment, we did not even think for a second because this was a call from God. So me and my family decided to shift from Mumbai city to Pune. At that time, I and my family
shifted to Pune city. Me and my family, without fail, we used to be present every Wednesday for prayer and worship in the Living Fellowship of Truth. After shifting to Pune, I had to face many difficulties and problems in my life. I started feeling lack of many things, but God did not lack us for anything, because as per God's wish, we came and started living in Pune city, where everything was good. I thank God for it. After few days, by God's grace, I found a good job, which was better than my job in Mumbai, where God gave me a good post. So once again, I thank our God. Like this, many days passed, but we used to pray, worship, we used to go to our fellowship, obey God's command, and through His word, we kept moving forward, because of which we are living a happy life today. One day, through Sister Kalpana Rogers, God gave me the responsibility of the choir group. God handed over the choir group to me. Like this, I started serving God. In March 2020, when the lockdown was announced, God expressed His wish to Brother Sanjay James Thakur, as God told Brother James Thakur to go on social media and preach the message of God. And as per God's command, Brother Sanjay James Thakur went on social media to preach the gospel of God, through which, by God's command, God gave me a chance to serve Him on Facebook and YouTube. Now, it's been 7 months where Brother Sanjay James Thakur preached the message of God on social media, and even I am involved in it, where the message of God is been shared from villages to cities, states, country and other countries. Definitely, I can say this. This is not a coincidence, but a prophecy made by God about me when I was 6 months old. And today, after 30 years, God kept His word and fulfilled His promise. So for this, I thank God. How great God is, as 30 years ago, God made a prophecy about me, and after 30 years, He fulfilled His promise. So I thank God, glorify God, and praise our God. How great God is. I experienced this in the Living Fellowship of Truth. Even you come and experience how good and great God is. Thank you. Praise the Lord. ब्रेस लॉर्ड. Praise the Lord. योग 42:2 प्रमाणे Like Job 42:2, देवाच्या योजनेला कुणी प्रतिबंध करू शकत नाही. no plan of God can be thwarted. देव आपलं वचन पूर्ण करतो. God fulfills His word. त्याला कुणी थांबू शकत नाही. No one can stop Him. आशिष खरे Ashish Khare, जीवनासंबंधी देवाने लाभी वचन आश्वासन God's promise and assurance about his life, तो पूर्ण करत आहे. He is fulfilling. त्यावेळेला आम्ही देवाचं कौतुक करत आहोत. So we appreciate God, देवाचं धन्यवाद करत आहोत. we thank God देवाचं गौरव करत आहोत. and glorify God. आम्ही प्रार्थना करणार आहोत. We are going to pray. सर्व लोकांसाठी प्रार्थना करणार We आहोत. are going to pray for नवीन everyone. लोकांसाठी मी प्रार्थना करणार We are आहोत. going to pray for new people. आपण सर्वजण ज्या घरात एकत्र आहात The house in all you are present together. ते विश्वासाने आम्ही देवासमोर जाणार आहोत. In faith we go before God. आम्ही आमची विनंती देवासमोर ठेवणार आहोत. We keep our request before God. देव आहे, There is God. देव आहे, There is तो God. नेहमी असणार. God will be there तो always. आमच्यावर प्रेम करतो. He loves us आम्हाला त्यातून तो बाहेर काढतो. and He brings us आम्ही out of it. प्रार्थना करणार आहोत. So we are going to pray. जाते समय While leaving, सोशल मीडियाद्वारे through social media, कामकरी वर्ग, the co-workers, जो तिसरा वर्ग आहे, the third group, तिसरी टीम आहे, the third team, त्याला एक निवेदन आहे they have an instruction. की येत्या शनिवारी Coming Saturday, संध्याकाळी 6:30 वाजता in the evening at 6:30, तुम्ही हॉलवर एकत्र यावं. you all come together. तिसरी टीम, The third team, पहिली टीम the first team स्वार्थीचं काम करत आहे. is doing the work of preaching. दुसरी टीम
The second त्यांना team, मी सुवार्तेमध्ये ते देवाने नेमलेलं आहे. God has also chosen them to preach. तिसरी टीम, The third team, त्यांना आम्ही येते शनिवारी coming Saturday 6:30 वाजता at 6:30, हॉलवर एकत्र येणे, you all come together, आज्ञेचं पालन करणे. obey the commands. चला आपण प्रार्थना करूया. Come, let us pray. तुमचे प्रश्न, समस्या, All your problems and questions. सोशल मीडियावर जे फोन नंबर आहे, The phone numbers on social media, ऑफिसचा बी नंबर आहे, even the office number. तुम्ही संपर्क करा. You contact आणि us. देवाच्या वतीने तुम्हाला उत्तर देऊ. We will answer you on behalf of देव God. अनुभव देईन. God will give सफल experience. He will give you चला success. प्रार्थना करूया. Come, let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कणावदळ आपा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. धन्यवाद, मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या चरणी येतो. We thank you, we give you respect and praise, we come before you, दया, God. तुझी कृपा ते प्रीतीस्तव आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for your mercy and grace, Lord. तू आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावध असतो परमेश्वर. You always watch over to accomplish your word, प्रभू, Lord. तू आम्हाला अभिवचन दिलं परमेश्वर. Lord, you promised us. मी तू आम्हाला आश्वासन दिलं You परमेश्वर. gave an assurance, Lord. मी येत आहे, I am coming. मी येत आहे, I am coming. मी आलो आहे परमेश्वर. I have come, प्रभू, तू Lord. आपलं वचन पूर्ण करतो Lord, परमेश्वर. you fulfill your word, Lord. तू सर्व प्रार्थना उघडल्या परमेश्वर. You opened all worship places, तू God. सर्व सुरळीत करते परमेश्वर. You make everything लोकांना work आधार smoothly, तू बरे Lord. करत आहे परमेश्वर. You are healing people from disease. देशामध्ये जगामध्ये व्यवस्था आणत आहे परमेश्वर. You bring an order in our country and other countries, Lord. तू शांती आणत आहे You परमेश्वर. bring peace, Lord. त्याबद्दल आम्ही खरोखर तुझं गौरव करतो So परमेश्वर. we glorify you, तुझ्या God. नावाचं महिमा करतो परमेश्वर. We praise you, तुझ्या God. नावाची थोरी करतो परमेश्वर. We exalt your name, Lord. कारण तू दयाळू, कृपाळू, प्रेमयुक्त असं देव परमेश्वर. Because you are gracious, merciful, and loving, Lord. या संसारावर तू प्रेम करतो You परमेश्वर. love this world, Lord. या संसारातील लोकांवर तू प्रेम करतो You love परमेश्वर. the people in the world, Lord. म्हणून परमेश्वर या सर्व गोष्टी तू थांबवल्या परमेश्वर. So you stopped all these things, Lord, सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या. and you made everything all right. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank you, Lord. मग आज आमची पुन्हा एक प्रार्थना परमेश्वर. So today, once again, we pray to you, Lord. 2020 मध्ये आलेलं संकट आहे The परमेश्वर. crisis came in 2020 अनेक संकट परमेश्वर. and many other आणि problems, करोना Lord. व्याधीचं संकट परमेश्वर. The corona disease, Lord. प्रभू, हे पुन्हा येऊ नये परमेश्वर. Lord, this should not come again. पुन्हा येऊ नये परमेश्वर. This should not come यासाठी again. आमचे हात जोडून तुला प्रार्थना आहे परमेश्वर. For this, we join our hands and pray आम्ही to you, नतमस्तक God. होतो We परमेश्वर. bow down to you. आम्ही तुला दयेची कृपेची याचना करतो We परमेश्वर. ask you for your mercy and grace, Lord. हा समय परत येऊ नये परमेश्वर. This time should not come यासाठी again, तू Lord. आमची आठवण कर परमेश्वर. For this, you remember us, Lord. पृथ्वी लोकांची तू आठवण You कर. remember people in the world. तू प्रीतीचा देव आहे You परमेश्वर. are loving, Lord. तू प्रीतीचा कनवाळ असा देव आहे You परमेश्वर. are loving and caring, Lord. प्रीतीस तो देश समय, हा समय तू आणू नको For your परमेश्वर. love and care, you do not bring this time again, Lord. हे सर्व समय तू थांबव परमेश्वर. You stop all this time. पुन्हा येऊ नये This should not come again. यासाठी प्रभूशी हे सर्व तू नियंत्रण ठेव परमेश्वर. For this, you have a control, Lord. तुझं गौरव दे परमेश्वर. Your glory be तुझं God. गौरव दे परमेश्वर. Your glory be तुझ्या God. नावाचा महिमा होऊ दे परमेश्वर. Let your name be praised. पुन्हा कर परमेश्वर, आम्ही तुझ्या चरणी येतो परमेश्वर. Once again, we come before you, Lord. प्रवेश येणाऱ्या प्रार्थना स्थळ Upcoming place of our worship, Lord. सर्व गोष्टी आम्हाला व्यवस्थित करता यावं. We should arrange all things properly. सर्व लोकांची व्यवस्था आम्हाला व्यवस्थित करता We यावं should परमेश्वर. arrange all things for the people properly. सरकारच्या नियमाचं आम्हाला पालन करता We यावं. should follow all the rules of government. तुझ्या नियमाचं पालन करता यावं. Should obey your commands. यासी मला माझ्या काम केलं तू सहाय्य मदत कर परमेश्वर. So you help me and my co-workers, Lord, मंडळीला तू सहाय्य कर परमेश्वर. and help our fellowship, Lord. प्रत्येकाचा येण्याचा मार्ग खुला कर परमेश्वर. Open way of everyone to come, तुझं गौरव होऊ दे परमेश्वर. and your glory प्रभू be येशू, God. आज Lord Jesus, या today, समयाला to परमेश्वर this time, Lord, घराघरात जे लोक उपस्थित आहे परमेश्वर, people who are present in the house, अनेकांचे Lord, प्रश्न, अनेकांची समस्या आहे परमेश्वर. problems and questions of many, प्रभू Lord. येशू, तुझ्या नामात सोडव परमेश्वर. Lord Jesus, you solve them in your जे name, आजारी आहेत Lord. तुझ्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर. Those who are sick, you heal them in your name, जे Lord. सैतानी बंधनात तुझ्या नामात त्यांना बंधनातून मुक्त कर Those परमेश्वर. who are in satanic bondages, you free them in your name, Lord. अनेकांचे कौटुंबिक प्रश्न आहे परमेश्वर. There are many family questions, Lord. घराघरात तू शांती आणणारा देव आहे परमेश्वर. You are God who brings peace from house to house. घराघराचं बांधकाम करणार तू देव आहे परमेश्वर. You are the God who builds every house. घराघरात तुझी व्यवस्था आणणार तू देव आहे You परमेश्वर. are the God who brings an order in every house, ज्यांचे Lord. कौटुंबिक प्रश्न आहे, समस्या आहे, Those who have family questions and प्रभू problems, तुझ्या नामात सोडव परमेश्वर. you solve them in your name, Lord. घराघरात तू शांती आणि व्यवस्था आण So परमेश्वर. you bring peace and order in every जे लोक house, Lord. तुझपासून दूर आहे परमेश्वर, Those who are away from you, तुझ्याकडे Lord, येण्याचा प्रयत्न करतात they परमेश्वर. try to come to you, Lord. त्यांचा मार्ग खुला कर You परमेश्वर. open their way, Lord. त्यांना त्यांचा विश्वास वाढव You परमेश्वर. increase their faith. व त्यांना पश्चापी बुद्धी, पश्चापी अंतःकरण दे You परमेश्वर. give them a repenting heart and a repenting mind, Lord. ज्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहे परमेश्वर, Those who have educational questions, Lord, त्यांना शिक्षणाद्वारे त्यांना तू आश्वस्त कर परमेश्वर. you bless them through their education, Lord.
शिक्षणात त्यांची उन्नती कर and परमेश्वर. uplift them in their education. अनेकांचे कामधंदे संबंधी प्रश्न आहे There are परमेश्वर. many questions related to work, Lord. प्रभू त्यांचे प्रश्न तू सोडव परमेश्वर. Lord, you solve their questions, उत्तम Lord. ते तुझपासून आहे परमेश्वर. The good is from you, Lord, मग त्यांना नोकरी लागावे परमेश्वर. so they may get a job. त्यांची गरज, त्यांची आवश्यकता, त्यांची उपयोगिता तू आश्वासित कर परमेश्वर. You bless their needs, Lord, व त्यांना योग्य असं काम दे परमेश्वर. and give them the right या work, Lord. संसारामध्ये जगामध्ये तू स्थिरता आण परमेश्वर. You bring stability in this या world, Lord. देशामध्ये व्यवस्था आण परमेश्वर. Bring an order in this country. अर्थव्यवस्था तू वाढव परमेश्वर. You grow the financial सर्व economy. गोष्टी चालवण्यासाठी सरकारला तू सहाय्य मदत कर You परमेश्वर. help the government in every work, Lord. जे लोक उपस्थित आहे Those people who are present, प्रत्येकाचे प्रश्न समस्या सोडव you परमेश्वर. solve their questions and problems, Lord. त्यांना अनुभव दे, You give them experience. त्याच्यामध्ये त्यांना तयार कर You परमेश्वर. prepare them in you, Lord. ज्यांच्या घरात संतती नाही परमेश्वर, Those who don't have offspring, Lord, संततीतून त्यांच्या कुटुंबाची वाढ कर you परमेश्वर. complete their family by giving them offspring. ज्यांचे लेकर आजारी आहे परमेश्वर, Those whose children are sick, Lord, प्रभू येशूच्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर. you heal them in your name, Lord. प्रत्येक बंधनातून त्यांना मुक्त कर You परमेश्वर. free them from every bondage, Lord, व घराघरात तुझी व्यवस्था ठेव, and keep your order in every तुझी house. शांती आण, You bring your peace, तुझा आनंद आण, your happiness, तुझी ओळख आण, your identity, तुझा अनुभव आण. your हे experience. सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नामामध्ये पूर्ण कर. You fulfill all this prayers in your name, Lord. प्रत्येकाला अनुभव दे. You give everyone experience. तुझं गौरव, तुझं गौरव, तुझं गौरव. Your glory, प्रभू God. येशू नावाने मागतो आहे. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा करू आपली भेट Once again, we'll meet देवाच्या मार्गदर्शनानुसार through God's guidance सोशल मीडियावर on social media. आम्ही नेहमी येत राहू. We will always come. कसे येऊ? How will देवाच्या come? मार्गदर्शनानुसार Through God's guidance. मी पुन्हा येऊ, We'll come back. पुन्हा संदेश देऊ, We'll preach again देवाचं गौरव करू. and glorify our ते वेळ God. तो समय The time and moment देव सांगेल, God will tell us. पण येणार नक्की आहे. But will come for sure. हे चालूच राहणार. This will continue. देवाचा आम्ही गौरव करत We आहोत. glorify our God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रेज लॉर्ड.